मी रिसेंटली चिंचवड गावामध्ये एक फ्लॅट विकत घेतला जो 1,40,40,00,000 रुपयाला घेतला. मी थोडीशी माहिती काढली तर ज्यांनी मला तो फ्लॅट विकला होता त्यांनी तोच फ्लॅट 60 लाख रुपयाला घेतला होता साधारणपणे 14 वर्षापूर्वी. 60 लाखाचा फ्लॅट त्यांनी 1,40,40,00,000 ला विकला तर त्यांना जो CAGR मिळाला तो 6.24% होता. जर याच्यामध्ये तुम्ही गणित करायला गेलात, यांनी 12 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट केलं होतं, 48 लाख रुपयाचं कर्ज काढलं होतं, 48,000 रुपये ते हप्ता भरत होते आणि टेंटेटिव्हली त्यांनी 60 लाखाच्या अगेन्स्ट जे व्याज भरलं होतं तर ते 40 लाख रुपये होतं. म्हणजे त्यांना तो 1 कोटी समथिंगला पडला आणि त्यांना फक्त 40 लाखाचा गेन झाला. म्हणजे हे जे 6% ते सुद्धा त्यांच्या पदरात पडलेले नाही. परत त्यांना 80 लाखावरती कॅपिटल गेन भरावा लागला. आता हे जर सगळं त्यांनी नसतं केलं, फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्यांनी जर नसती ठेवली आणि त्यांनी जर म्युच्युअल फंड मध्ये गेले असते, 12 लाख रुपयाची जर त्यांनी लमसम मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याचं व्हॅल्यू त्यांच्याकडे आज 14 वर्षानंतर, 14वं वर्ष मी इथं तुम्हाला मेन्शन करू इच्छितो, 14 वर्षानंतर त्यांच्याकडे 85 लाख रुपये असते. आणि हे जे 85 लाख हे लमसम इन्व्हेस्टमेंटचे डाऊन पेमेंटचे होते आणि त्यांनी जी SIP केली असते 48,000ची 14 वर्षासाठी, तर 15% आज त्यांच्याकडे 2,51,00,000 रुपये रक्कम त्यांच्याकडे असती जी त्यांच्याकडे फक्त 1,40,40,00,000 आहे. सो मला असं वाटतं की घर घेण्यापेक्षा तुम्ही जर म्युच्युअल फंडला पैसे टाकले तर तुम्ही जास्त फायद्यात असू शकता. त्यासाठी मदत लागल्यास खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा.